तर आगामी निवडणुकीआधीच महायुतीत कुस्ती पाहायला मिळते। तळ कोकणात नितेश राणे विरुद्ध राजन तेली संघर्ष पाहायला मिळते। सिंधुदुर्ग जिल्हा बँकेत नितेश राणेंकडून घोटाळा करण्यात आल्याचा हल्लाबोल राजन तेलींनी केलाय। जिल्हा बँकेत नितेश राणेंचा हस्तक्षेप नसतो यावर भाजपाचे नेते प्रवीण दरेकर यांनी राजन तेलींना जोरदार प्रत्युत्तर दिले। एक बातमी प्रसिद्ध झाली की राजन तेली आणि 8 जणांवर सीबीआय सुप्रीमटेंडंट ऑफ पोलीस यांनी पत्र पाठवले वगैरे अशा प्रकारची बातमी झाली। पण आज मितीपर्यंत मला कुठल्याही प्रकारची नोटीस या ठिकाणी मिळालेली नाही। या संदर्भात माझा खुलासा असा आहे की यापूर्वी सुद्धा जिल्हा बँकेने नितेश राणेंच्या दबावाखाली तिथे पोलिटिशियनला पण 2 वेळा तक्रारी वर्षभरात केल्या, तर त्याचा काही उपयोग झाला नाही त्यांनी चौकशी केल्यानंतर, म्हणून त्यांनी हा पत्रव्यवहार केला। पण हे प्रसिद्ध झाल्यानंतर 1 तारखेला मी सविस्तर प्रेस घेतली आणि त्याच दिवशी मी या सगळ्या संदर्भातलं माननीय पोलीस महासंचालक असतील, एसपी असतील, आयजी असतील यांच्याकडे मागणी केली की जे आता बँकेत प्रकार चालू झालेले आहेत त्या संदर्भातली चौकशी करा, अशा प्रकारची मागणी केली। मला केस काय माहित नाही, आरोप काय मला माहित नाहीये, त्याच्यामुळे त्याच्यावर बोलणं उचित नाही। आरोप असेल तर त्या अथॉरिटी त्याची दखल घेतील, परंतु मला असं वाटत नाही की नितेश राणेंचा हस्तक्षेप पण त्या जिल्हा बँकेत नसतो, त्याच्यामुळे ते अशा प्रकारचं काय असेल असं मला अजिबात वाटत नाही। त्यात माहिती घेऊ। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।